दोनही पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना खासदार करण्यात कोपरगाव मतदारसंघाचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे। 2014 ला 55,000 व 2019 ला देखील 40,000चे मताधिक्य कोपरगाव मतदारसंघातील मतदारांनी दिले आहे। ही परंपरा यावेळी देखील अबाधित राहणार असून कोपरगाव मतदारसंघातून खासदार सदाशिव लोखंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालय शनिवार दिनांक 6 रोजी महायुतीच्या वतीने घेण्यात आलेल्या विजय संकल्प मेळावा भाजपचे स्टार प्रचार राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी महानंदाचे माजी चेअरमन राजेशजी परजाने, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींसह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील खासदार सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्यासाठी आवाहन करून विरोधकांवर टीकास्त्र सोडले। आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले, निवडणुका आल्या की विकासाचे मुद्दे येतात, त्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांनी निवडून आल्यानंतर कोपरगाव मतदारसंघाकडे लक्ष द्यावे। 2014 ते 2024 मध्ये जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास तुम्ही काहीसे कमी पडलात, ते यापुढे होऊ देऊ नका। परत एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून आपल्या मागे त्या ठिकाणी खंबीरपणे उभे राहतील आणि म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांकडनं मी लोखंडे साहेबांना आश्वासन देऊ का आपण बिनधास्त या ठिकाणी आपल्या प्रचाराला त्या ठिकाणी लागावं। पण निवडून आल्यानंतर लोखंडे साहेबांना विनंती राहील, 14 आणि 19 नंतर ज्या पद्धतीने आपण आमच्या जनतेच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यामध्ये थोडे कमी पडले, परंतु 24 नंतर अशा पद्धतीने कुठं करू नका एवढी विनंती या ठिकाणी। जनतेने आपल्याला मोठ्या आशेने त्या ठिकाणी 14 आणि 19 ला निवडून दिलं आणि आपण ठीक आहे अडचणी होत्या, परंतु आता तिसऱ्यांदा आपली निवडणूक होते। तिसऱ्यांदा आपण खासदार झाल्यानंतर तशा पद्धतीने कुठल्या प्रकारचं आपल्याकडे होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी। उमेदवार आपण जाहीर झालेले, जाहीर होण्याच्या अगोदर अनेक बातम्यांमधून आम्ही ऐकत होतो, रस्सीखेच आपल्या उमेदवारीच्या बद्दल चालू होती, परंतु एकदा उमेदवार जाहीर झाला तर त्याच्यामध्ये आपल्या महायुतीचा जो काही उमेदवार त्या ठिकाणी ठरलेला त्याचं काम करण्याचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे। म्हणून आपल्या महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब आता उमेदवार म्हणून घोषित झालेले आणि महायुतीमध्ये असताना आपण युतीचा धर्म आपल्या सर्वांनी पाळायचा आहे, याचं काम आपण विधान लोकसभेच्या निवडणुकीसाठी करावं अशा प्रकारची विनंती आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी या मेळाव्याच्या निमित्ताने करतो। जे काही मागच्या काळामध्ये झालं ते आपण सर्वांनी मागे सोडून भविष्याचा विचार करून त्या ठिकाणी कामाला लागावं अशी विनंती करतो। निवडणुकीचा जरी काळ असेल, आचारसंहिता असेल, परंतु नामदार विखे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, आपले पालकमंत्री म्हणून या ठिकाणी काम करतात। दुष्काळाची फार गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली। आमच्या पूर्व भागामध्ये असलेले काही गाव आहेत जे पालखेड कालव्याच्या कमांडमध्ये येतात। आता पालखेड कालव्यांचं रोटेशन त्या ठिकाणी चालू झालेलं आहे, हे पिण्यासाठी उपलब्ध आहे, ते पाणी मिळवून देण्यासाठी आमदार विखे साहेबांना माझी विनंती आहे का आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना कराव्या का आमच्या पूर्व भागातल्या लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळून फक्त पिण्यासाठीचाच विषय तेवढं पाणी मिळावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो। एक्सप्रेस कालव्याचं रोटेशन आताच नुकतं संपलेलं, परंतु पिण्यासाठी का होईना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांना त्या गावांना पण पाणी मिळावं अशा प्रकारची विनंती करतो। इकडे वरच्या भागामध्ये निळवंडेचे लाभ क्षेत्रामध्ये असलेले गाव आहेत, त्यांना पण मागच्या काळामध्ये टेस्टिंगच्या माध्यमातून आपण पाणी उपलब्ध करून दिलं आणि म्हणून आतापर्यंत पाणी त्या ठिकाणी टिकू शकते।
परंतु इथून पुढचा काळ हा फार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय, जनावरांचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय आणि म्हणून भविष्य काळामध्ये कुठल्या निळवंडेच्या माध्यमातून म्हणा किंवा दुसरा काही असेल तर त्या माध्यमातून टँकरच्या माध्यमातून का होईना तिथल्या गावातल्या लोकांना पिण्याचं पाणी असेल उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं अशी विनंती करतो.